स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। कोर्टातील सुनावणीकडे लक्ष। अयोध्येमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण। भव्य ध्वज 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा असणार। सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण। भाजपचं आज राज्यभरात घर घर राम अभियान। प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन। पुणे जमीन घोटाळ्यामधील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्याबाबत आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीनं 15 दिवसांची मुदतवाढ मागितली। आज निर्णयाची शक्यता। पुण्यातील अपघात सत्रानंतर आणखी एका मार्गावर वाहतुकीसाठी वेगमर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भूमकर चौक ते नवले ब्रिजपर्यंत 30 किलोमीटर स्पीड बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी। आदेशाचं पालन न केल्यास कारवाई होणार। मुंबईत भटक्या श्वानांना खाद्य घालण्यास बंदी। लहान मुलं, नागरिकांवरील हल्ले टाळण्यासाठी शासनाकडून खबरदारी। भटक्या श्वानांना खाद्य दिल्यास दंड। नगरविकास विभागाचे आदेश। शाळा, कॉलेज, बस आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात भटके कुत्रे पुन्हा सोडू नका। राज्य सरकारचे सर्व मनपा आणि नगरपालिकांना आदेश। कुत्र्यांच्या निर्विजीकरणासह निवाऱ्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना। भारतीय महिला कबड्डी संघानं दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं। अंतिम सामन्यात 35-28 अशा फरकानं चायनीज तैपेई संघावर मात। पंतप्रधान मोदींकडून खेळाडूंचं अभिनंदन। गुवाहाटी कसोटीमध्ये टीम इंडिया बॅकफूटवर। पहिल्या डावाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका 314 धावांनी आघाडीवर। टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर मोठं आव्हान।